हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मी शरद खेडकर. मित्रांनो, आपली सरळ सेवेची जी बॅच सुरू आहे IBPS आणि TCS पॅटर्न ॲनालिसिस प्लस TCS PYQ ॲनालिसिस बॅच. या बॅचमध्ये आतापर्यंत फॉरेस्ट गार्डच्या म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या फॉरेस्ट गार्ड, देन अकाउंटंट, PCMC क्लर्क अशा 3 पेपरचं विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचलंय. चौथ्या पेपरचं विश्लेषण म्हणजे आज जे सुरू करतोय आपण ते विश्लेषण आहे नगर परिषदेच्या एका पेपरचं. त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स होते. त्याच्यावरती पॅटर्न काय होता किंवा त्याच्यामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं, प्रश्न कोणकोणत्या घटकांवर होते हे आपण या ॲनालिसिसमध्ये पाहूयात. त्याचबरोबर प्रश्नांचं विश्लेषण पाहूयात. पुणे इंग्लिश क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, आजचं लेक्चर सुद्धा यूट्यूबला सर्वांसाठी अवेलेबल होऊन जाईल आणि आणखी एक लेक्चर म्हणजे सुरुवातीचे 5 लेक्चर्स हे यूट्यूबवरती सर्वांसाठी अवेलेबल होतील. त्यानंतरचे लेक्चर्स पुणे इंग्लिश क्लबच्या ॲपवरती जी आपली बॅच आहे त्या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील किंवा त्याचं ॲनालिसिस तुम्हाला बघायला भेटेल. सुरुवात करतोय. बघा, पहिले तर ही माहिती तुमच्यापर्यंत असावी म्हणून माहिती देतोय की आजपर्यंत म्हणजे उगीच तुमच्या समोर येऊन उभं नाही राहिलोय. जर मी इंग्लिश शिकवतोय तर मी काय केलंय, मी एक NCC कॅडेट आहे. त्यानंतर मी 6 वेळा UPSC CDS उत्तीर्ण केली आहे. 4 वेळा सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू दिलाय. UPSC CDS काय आहे बघा, आर्मी नेव्ही एअरफोर्स ह्या ज्या आपल्या मिलिटरी सर्व्हिसेस आहेत याच्यामध्ये जर कमिशन्ड ऑफिसर म्हणून जायचं असेल म्हणजे एक गॅझेटेड ऑफिसर असतो, पण त्यांना बोलताना गॅझेटेड ऑफिसर न म्हणता आपण कमिशन्ड ऑफिसर असं म्हणतो. त्या कमिशन्ड ऑफिसर म्हणून जर जायचं असेल तर UPSC CDS ही परीक्षा द्यावी लागते. ती परीक्षा मी 6 वेळा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर 4 SSB इंटरव्ह्यूचा मला अनुभव आहे. 4 SSB इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. AFCAT ही परीक्षा सुद्धा इंडियन एअरफोर्समध्ये जाण्यासाठीची परीक्षा आहे, ती परीक्षा मी उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट असते असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी, ती परीक्षा मी 3 विषयांत उत्तीर्ण आहे. देन नेट JRF पास केलेली आहे. PhD स्कॉलर आहे म्हणजे PhD सुरू आहे. आपण आज जी एक परीक्षा पाहणार आहोत ती आहे नगर परिषद. या नगर परिषदेची एक रिस्पॉन्स शीट आपल्याकडे आहे. त्यातील 25 ऑक्टोबर 2023 रोजी झालेली जी पहिली शिफ्ट होती त्या पहिल्या शिफ्टचं विश्लेषण ॲनालिसिस आपण करणार आहोत. आपण सुरुवात करतोय बघा लेक्चरला म्हणजेच या विश्लेषणाला. क्वेश्चन बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. अँटोनिम विचारलाय म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द विचारलाय. आपण कलर चेंज करून घेऊ. बघा, ओके, अँटोनिम विचारलाय. सेंटेन्स दिलाय, सेंटेन्स मध्ये एक वर्ड वापरलाय, त्याला अंडरलाईन केलंय आणि त्याचा अँटोनिम विचारलाय. द टीचर ट्राइड टू क्लॅरिफाय द कन्फ्युजिंग कॉन्सेप्ट इन्स्टेड ऑफ ऑब्फ्युस्केटिंग इट फर्दर. टीचरने काय केलं, जी एक कॉन्सेप्ट आहे त्याला क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न केलाय. यस, कन्फ्युजिंग कॉन्सेप्ट जी होती त्याला क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न केलाय, ना की ऑब्फ्युस्केटिंग इट फर्दर. म्हणजे इन्स्टेड ऑफ म्हणजे काय, इन्स्टेड बघा, आता इन्स्टेडच्या नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येतं. नंबर 1 लक्षात घ्यायचं काय काय, जेव्हा तुम्ही प्रश्न वगैरे वाचताय, इंग्लिश वाचताय, काहीही वाचताय, त्यावेळेस तुम्ही लक्षात हे घ्यायचं की ग्रामर काय काय शोधता येतं. मग आता या ठिकाणी बघा, इन्स्टेड शब्द आहे, इन्स्टेड नंतर ऑफ हे प्रिपोजिशन नेहमीच येतं. इन्स्टेड ऑफ च्या ऐवजी येते लक्षात. इन्स्टेड ऑफ याचा अर्थ असतो च्या ऐवजी. The teacher tried to clarify the confusing concept instead of obfuscating it further. क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न केलाय, ना की ते आणखी कन्फ्यूज करण्याचा किंवा गोंधळात टाकण्याचा. राईट. मग ऑब्फ्युस्केटिंग अर्थातच क्लॅरिफाय करण्याचा जर प्रयत्न केलाय, ना की वेगळं काहीतरी करण्याचा, म्हणजे काय, याचा अँटोनिम झाला हा ऑब्फ्युस्केटिंग समथिंग, म्हणजे काय, आणखी गोंधळात टाकणे किंवा त्याला अवघड करणे. मग या शब्दाचं त्यांनी काय विचारलंय, अँटोनिम विचारलंय. म्हणजे काय, ऑब्फ्युस्केटिंग म्हणजे जर गोंधळात टाकणे असेल किंवा अवघड करणे असेल तर सोपं करणे हे त्याचा काय झाला, अँटोनिम होईल. मग ऑब्फ्युस्केटिंग याचा अँटोनिम काय होऊ शकेल, क्लॅरिफाईंग. मग हे जर आपला आन्सर आहे तर बाकी 3 जे ऑप्शन्स आहेत त्यांचे मिनिंग जाणून घेऊयात आपण. ऑब्स्क्युरिंग म्हणजे काय किंवा ऑब्स्क्युअर म्हणजे काय, OBSCURE. ऑब्स्क्युअर म्हणजे समथिंग which is not clear.
जे क्लिअर नाहीये असं काहीतरी, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण ऑब्स्क्युअर. परप्लेक्सिंग म्हणजे काय? परप्लेक्स म्हणजे कन्फ्युजन, गोंधळ, म्हणजे परप्लेक्सिंग. याला आपण कन्फ्युजिंग म्हणूयात, कन्फ्युजिंग. नेक्स्ट आहे क्लॅरिफाईंग, म्हणजे स्पष्ट करणे किंवा सोपं करणे. ट्रान्झिशनिंग म्हणजे काय? ट्रान्झिशन काय असतं? एका फॉर्म मधून वेगळ्या फॉर्म मध्ये काय होणं, त्याचं शिफ्ट होणं, त्याला ट्रान्झिशन म्हणतो. मग त्या प्रोसेसशी संबंधित जे आहे त्याला ट्रान्झिशनिंग असं म्हणतात बघा. ट्रान्झिशनिंग, ट्रान्झिशन संबंधी. आपला आन्सर आहे क्लॅरिफाईंग. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता बघा, रिकामी जागा दिली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक शब्द भरायचा किंवा दोन शब्द भरायचे, या ठिकाणी जे सुटेबल असेल ते भरायचे. Neither of the students dash dash their homework ate. आता आपल्याकडे काय शब्द आहेत बघा. either, 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 neither, each, every, one, everyone. या शब्दांनंतर सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट नुसार पुढे जे यायला ठोकताळा समजा बरं का. फार ग्रामरच्या भानगडीत पडायचं नाही, पाठांतरच करतोय, अजिबात नाही. ठोकताळे काही काही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एव्हरीवन, वन, ईदर, ईच, एव्हरी, वन आणि एव्हरीवन या शब्दांनंतर पुढे जो वर्ब यायला पाहिजे तो प्लुरल यायला पाहिजे. लक्षात घ्या, जर ईच सिंग्युलर आहे, एव्हरी सिंग्युलर आहे, वन सिंग्युलर आहे, व प्लुरल येईल का? अजिबात नाही. यानंतर येणारा जो आपला वर्ब आहे तो कसा पाहिजे? सिंग्युलर. मग आता बघा, नीदर ऑफ द स्टुडंट्स, एव्हरीवन, ईदर, ईच, एव्हरीवन, वन, हे जे सगळे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आहेत, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह जेव्हा तुम्हाला दिसतील त्यानंतर जो पुढे येणारा मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब आहे तो आपला कसा पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. मग नीदर ऑफ द स्टुडंट्स, जे अनेक स्टुडंट्स आहेत त्याच्यापैकी कोणीही त्यांचा होमवर्क आणखी कंप्लीट केलेला नाहीये. मग कोणीही केलेला नाही असा एक जेव्हा पकडला आपण, नीदर शब्द घेतलाय, तर आपण सिंग्युलर आपल्याला वर्ब वापरावं लागेल. सिंग्युलर. मग सिंग्युलर काय आहे बघा. आता टेन्सच्या अँगलने क्वेश्चन, टेन्स वरती क्वेश्चन आहे, मग तुम्हाला हे तर कळालं की सिंग्युलर वापरावं लागेल, म्हणून हॅव फिनिश्ड गेला. कळतंय का? आता आतापर्यंत कोणीही त्यांचा होमवर्क कंप्लीट केलेला नाही. आता हे लक्षात घ्या, त्यांचा होमवर्क कोणी, चष्मा लावून चांगलं दिसतंय का? लाईट माझ्या डोळ्यावर चमकते म्हणून चष्मा लावला होता, परंतु इथे लक्षात घ्या, सोडा ते साईडला. मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा आपल्या लक्षात येत आहे की नीदर हा सिंग्युलर आहे, याच्यासाठी आपल्याला सिंग्युलर वर्ब पाहिजे. आणि मग आता टेन्स वरचा क्वेश्चन आहे, काय वाक्याचा अर्थ, सेन्स कसा लागेल की आतापर्यंत कोणीही होमवर्क कंप्लीट केलेला नाहीये. मग आतापर्यंत जर होमवर्क कंप्लीट केलेला नाही याचा अर्थ काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य जायला पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट मध्ये मग काय होईल? एकतर हॅवचा वापर होतो, हॅव प्लस V3 किंवा हॅज प्लस V3. मग आपल्याकडे सब्जेक्ट आपला सिंग्युलर असल्यामुळे काय यायला पाहिजे? हॅव न येता हॅज प्लस V3. म्हणजेच काय? नीदर ऑफ द स्टुडंट्स हॅज फिनिश्ड देअर होमवर्क 8. आन्सर काय असेल आपलं? नंबर 2, हॅज फिनिश्ड. इथे लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन प्रोवर्ब. PCMC ने म्हणजे TCS ने PCMC साठी जी एक्झाम कंडक्ट केली होती त्याच्यामध्ये सुद्धा प्रोवर्ब विचारल्या होत्या. त्यानंतर नगर परिषदेच्या क्वेश्चन्स मध्ये म्हणजे नगर परिषदेच्या परीक्षेमध्ये प्रोवर्ब्स वरती क्वेश्चन्स आहेत. मग तुम्ही प्रोवर्ब्स कुठून करणार? तुमच्याकडे जर काही सोर्स असेल तर त्याला एक 100 to 120 130 वगैरे इडियम्स लिहून ठेवा आणि त्या पुन्हा पुन्हा वाचा. जर ते शक्य नसेल तर पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलला प्रोवर्बची एक PDF आहे, तुम्ही त्याला सर्च करू शकता, तुम्हाला ती भेटून जाईल. त्याच्यामध्ये जवळपास 80 to 90 किंवा 100च्या आसपास प्रोवर्ब्स दिलेले आहेत. त्या समजून घ्या आणि थोडंसं पाठांतर करा. क्युरिओसिटी किल्स द कॅट किंवा क्युरिओसिटी किल्ड द कॅट याचा काय मिनिंग आहे? काही लोकांना ना दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसण्याची सवय असते. म्हणजे याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, याचा आणि तिचं काय चाललंय. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमचा अभ्यास करा ना. हे जे दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसणं असतं ना त्याला म्हणतात क्युरिओसिटी किल्स द कॅट. म्हणजे काय होतं, जास्त जर तुम्ही उत्सुकता ठेवली एखाद्या गोष्टीच्या बाबतीतली, विनाकारण म्हणतो मी, तर त्यावेळेस ते डेंजरस काय होऊ शकतं, प्रूव्ह होऊ शकतं. अर्थात माणसाने क्युरियस असलं पाहिजे, इतरांच्या गोष्टीमध्ये नाक खुपसण्याची आवश्यकता नसते.
नसायला पाहिजे. बघा मग क्युरियोसिटी किल्ड द कॅट या प्रोव्हर्बचं मिनिंग काय होतं बघा. बीइंग क्युरियस कॅन लीड टू डेंजरस सिच्युएशन्स समटाइम्स. हे क्युरियस असणं चांगली गोष्ट आहे, चौकस बुद्धी असणं चांगली गोष्ट आहे, वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेता येतात. पण थोडासा निगेटिव्ह सेन्सने त्याचा अर्थ याच्यासाठी आहे की तुम्ही विनाकारण इतरांच्या गोष्टींमध्ये का डोकं घालताय, का नाक खुपसताय. मराठीमध्ये नाक खुपसणं एक वाक्प्रचार आहे. सो बीइंग क्युरियस कॅन लीड टू डेंजर सिच्युएशन्स हा या प्रोव्हर्बचा मिनिंग आहे. बाकी ऑप्शन्स इथं या ठिकाणी तसे इरिलेव्हंट आहेत, त्याच्यामुळे याचं वेगळं विश्लेषण वगैरे पाहण्याची आवश्यकता नाही. काही शब्दांचे तुम्हाला अर्थ सांगतो बघा. कॅट म्हणजे मांजर, नॅचरली म्हणजे नैसर्गिक, क्युरियस म्हणजे काय असणं, एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असणं किंवा चौकस असणं, ॲनिमल म्हणजे प्राणी. इट इज गुड टू बी इनक्विजिटिव्ह. इनक्विजिटिव्ह म्हणजे अगेन तुमची चौकस बुद्धी आहे, तुम्ही प्रश्न विचारता, त्याला इनक्विजिटिव्ह असा शब्द आहे. मिस्टेरियस म्हणजे फार रहस्यमय गोष्टींच्या बाबतीत, रहस्यमय ज्याला म्हणतात त्याला मिस्टेरियस असा शब्द आहे. इट इज इम्पॉर्टंट टू एक्सप्लोर. एक्सप्लोर म्हणजे काय करणं, एखादी गोष्ट आणखी जाणून घेणं किंवा त्याला त्याच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणं, त्याला एक्सप्लोर म्हणतात. एक्सप्लोर द वर्ल्ड अँड लर्न न्यू थिंग्स. नवीन गोष्टी. शब्दांचे जस्ट मिनिंग सांगून दिले, यानंतर कधी त्याचा वापर तुम्ही करू शकता. आन्सर आहे आपलं बीइंग क्युरियस कॅन लीड टू डेंजरस सिच्युएशन्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, ही आपली सरळ सेवा बॅच आहे पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशनवरती. बॅच सुरू आहे. मूळ फीस बॅचची आहे 650 रुपये, परंतु डिस्काउंटमध्ये तुम्हाला 500 रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल होऊन जाईल. कधी कधी यापेक्षा सुद्धा कमी डिस्काउंट असून 350 ते 375 रुपयांना ही बॅच तुम्हाला अवेलेबल होऊ शकते. तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. इन्फॉर्मेशनसाठी मी स्लाइडच्या बाहेर जातोय किंवा स्क्रीनच्या बाहेर जातोय. इन्फॉर्मेशन एकदा सगळी पाहून घ्या. याच्यामध्ये आहे काय, आयबीपीएस पॅटर्नच्या रिस्पॉन्स शीट्स आपल्याकडे नाही आहेत, म्हणून आयबीपीएस पॅटर्नचं फक्त अॅनालिसिस आहे किंवा अॅनालिसिस असेल. त्यानंतर टीसीएस पॅटर्नचं सुद्धा व्यवस्थित अॅनालिसिस असेल आणि नंतर टीसीएस पॅटर्नचे पीवायक्यूज आपल्याकडे रिस्पॉन्स शीटच्या माध्यमातून अवेलेबल आहेत, म्हणून त्याचं अॅनालिसिस केलेलं आहे. साधारणतः 30 लेक्चर्स असतील, 30+ लेक्चर्स असतील. मी बॅच अनाऊन्स करताना सांगितलं होतं 30+ लेक्चर्स. माझा दावा असा आहे की मी त्याला 30+ लेक्चर्समध्ये घेऊन जाईल. साधारणतः 35च्या आसपास मी लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल करून देईल. संपूर्णपणे ऑनलाईन बॅच आहे पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशनवरती. कॉन्टॅक्ट करू शकता. इन्फॉर्मेशन इतकीच बास झाली बघा, काही वाटलं तर आणखी तुम्हाला सांगू शकतो. ओकॅप मास्टर म्हणून पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशनवरती एक बॅच आहे. संपूर्ण ओकॅप त्याच्यामध्ये कव्हर करणं आणि लेक्चर्स अपलोडिंग करणं सुरू आहे. बॅच फी जरी 750 असली तरी 499 पेक्षा जास्त फीस त्या बॅचची कधीच नसते. तुम्ही त्याला डिस्काउंटमध्ये कधी घेऊ शकता. फायनल टच, ग्रामरचा पार्ट व्यवस्थित करता यावा यासाठी एखादी एक्झाम जर जवळ आली तर आपल्याला पूर्ण ग्रामर वाचणं आणि ते नाही का 70, 80, 90 व्हिडिओज पाहणं इतकं शक्य होत नाही. म्हणून तुम्ही एक साधारणतः 20 लेक्चर्सची बॅच जॉईन करू शकता, जेणेकरून 2-3 दिवसांमध्ये पूर्ण रिव्हिजन तुम्ही या बॅचला देऊ शकता, ग्रामरला देऊ शकता. याच्या सोर्सेस काय काय आहेत, रेनन मार्टिन, पालॅन सूरी आणि एस.पी. बक्षी हे सुद्धा लेक्चर्स अपलोडिंग पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशनवरती या बॅचचे लेक्चर्स अपलोडिंग सुरू आहे. वाटलंच तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ओके, जाहिरातीचा पार्ट होता, अर्थात आपली जाहिरात आपण नाही करणार तर दुसरे बाकीचे लोक येऊन थोडी ना करणार आहेत, म्हणून ही इन्फॉर्मेशन मी स्वतः दिली आहे. ओके, या क्वेश्चनकडे या. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट. वन वर्ड सबस्टिट्यूट बसवायचा आहे बघा, शब्दसमूहासाठी एक शब्द. आता या ठिकाणी दिलेली फ्रेज फार मोठी दिली, म्हणजे 3 लाईन्स आहेत जवळपास. अ पर्सन हु बिलिव्स इन द अबॉलिशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट. ज्याला असं वाटतं की गव्हर्नमेंट वगैरे काहीच नसावं, गव्हर्नमेंट कोणत्याही फॉर्ममध्ये नसावं. अँड द ऑर्गनायझेशन ऑफ सोसायटी ऑन व्हॉलेंटरी, म्हणजे सोसायटीने काय करावं, व्हॉलेंटरी बेसिसवरती, म्हणजे स्वतःहून व्हॉलेंटरी कोऑपरेटिव्ह बेसिस विदाउट रिकोर्स टू फोर्स ऑर कंपल्शन. कोणालाही फोर्स न करता, कंपल्शन न करता, कोणतंही गव्हर्नमेंट नसावं अशा प्रकारचा जो एक मानणारा व्यक्ती असतो त्याला काय म्हणतात. त्याच्यासाठी आपल्याकडे शब्द आहे अनार्किस्ट. खाली शब्द आहे बघा, हेच आपला आन्सर आहे, अनार्किस्ट. यांना असं वाटतं की गव्हर्नमेंट नको, कुठलाही लॉ नको, कुठलाही रूल नको, कोणावर काही बंधन नको, समाज म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं आणि सगळे निर्णय घ्यायचे आणि एकदम स्वयंसेवक पद्धतीने बिनधास्त राहायचं. हा अनार्किस्ट आहे. गव्हर्नमेंट नको, लॉ अँड ऑर्डर नको, म्हणजे काय, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. म्हणून त्याच्यासाठी एक शब्द सुद्धा असतो अनार्किझम. ओके, ANARCHI, अनार्की सिझम, एनार्किसिझम किंवा
तुम्ही याचं स्पेलिंग चेक करून घेऊ शकता. अनार्किझम आहे किंवा अनार्किसिझम आहे. अनार्किस्ट म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती. ओके. आता ॲसेटिक म्हणजे कोण? ज्याला भौतिक गोष्टींमध्ये अजिबात रस नाही. म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना आपण संपत्ती, पैसा, घर, बंगला, गाडी या अशा भौतिक गोष्टींमध्ये ज्याला रस नाही आणि जो या सगळ्या भौतिक आनंदांपासून पलीकडे गेलेला आहे त्याला म्हणतो आपण ॲसेटिक. तशा व्यक्तीला ॲसेटिक म्हणतो आणि तशी जी प्रवृत्ती आहे त्याला ॲसेटिसिझम असं म्हणतात. ASCETICISM ॲसेटिसिझम. ओके. ॲसेटिक आणि ॲसेटिसिझम दोन्ही पण शब्द सांगितले. अनार्किस्ट पण सांगितलंय तुम्हाला. आता बघा आणखी एक शब्द आहे ॲस्थेटिक. ॲस्थेटिक म्हणजे काय? सौंदर्य संबंधी, सौंदर्यासंबंधी किंवा सौंदर्याशी रिलेटेड जे आहे त्याला ॲस्थेटिक असं म्हणतात. ओके. ॲस्थेटिक. काही दुकानांवरती जिथे सौंदर्य प्रसाधने मिळतात ना त्याला तिथे लिहिलं असतं बघा ॲस्थेटिक्स मिळतील म्हणून. म्हणजे काय? सौंदर्य प्रसाधनं वगैरे मिळतील, सौंदर्याशी संबंधित असा त्या शब्दाचा अर्थ आहे. आता अक्विसंट एक शब्द सोडतोय. या शब्दाचं मिनिंग तुम्ही मला जर ॲपवरती पाहत असाल तर नंबर दिलेला आहे. ओके. या ठिकाणी नंबर नाहीये. 7796060795 या नंबरवरती 795 आहे शेवटी. या नंबरवरती व्हॉट्सअप करून सांगू शकता की ॲक्विसंट या शब्दाचं मिनिंग काय आहे. तसं मी टेलिग्राम चॅनलला देणारच आहे, तरी सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं. 3 शब्दांचे मिनिंग मी तुम्हाला सांगितलेत आणि आन्सर सुद्धा सांगितलंय. पुढे जाऊयात. हे बघा तुम्ही नुसतं असं पोथी पाहिल्यागत नाही करायचं. माझी एक शिकवण्याची पद्धत आहे. ऑफलाईनला जेव्हा मी लेक्चर चालवतो, UPSC CDSची बॅच चालवतो किंवा इतर ग्रामरची बॅच चालू असेल, मी फक्त बोलतोय आणि लोक विद्यार्थ्यांनी यायचं लिहून घेऊन जायचं असं होत नाही. मी जेवढं शिकवतोय तेवढं विद्यार्थ्यांकडून मला अपेक्षित आहे की ते रिप्रोड्यूस झालं पाहिजे, ते विद्यार्थ्यांनी मला सांगितलं पाहिजे, तेव्हा त्यांना ते समजणार आहे. मग आता जेव्हा मी एक्सप्लेन करतो तितक्या चांगल्या प्रमाणात तुम्हाला जेव्हा एक्सप्लेन करता येईल तेव्हा तुमचं ग्रामर चांगलं झालेलं असेल. कॉन्सेप्ट तितक्या समजल्या पाहिजेत. शब्द सुद्धा तुम्ही आता पार्टिसिपेट तर करा, शब्दांची मिनिंग सांगा. चॅनलवरती मी टाकणारच आहे. पुणे इंग्लिश क्लबचं टेलिग्राम चॅनल आहे. पुणे इंग्लिश क्लब असं तुम्ही टाईप करू शकता, तुम्हाला चॅनल भेटून जाईल. ओके. आता प्रश्न वाचा बरं. सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो while the first and the last sentences are in the correct order. आता बघा काय केलं त्यांनी, सगळं सांगतो. फर्स्ट अँड लास्ट सेंटेन्स दिलेला आहे आणि दॅट इज इन करेक्ट ऑर्डर. द सेंटेन्सेस इन बिटवीन आर जम्बल्ड अप. मधले सेंटेन्सेस त्यांनी काय केले? जम्बल केलेले. अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅराग्राफ. अर्थपूर्ण आणि सुसंगत असा एक पॅराग्राफ तयार करायचा. आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो यांनी काय केलंय. ओके. यांनी काय केलंय? प्रश्न दिलाय, हा प्रश्न संपतोय. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं असतं प्रश्नात, मी आता जे वाचलं तो प्रश्न होता आतापर्यंतचा, की पहिला आणि शेवटचं सेंटेन्स दिलंय. म्हणजे काय? फर्स्ट सेंटेन्स त्यांनी दिलेला आहे, एक सेंटेन्स दिलाय. त्यानंतर A, B, C आणि D असे 4 सेंटेन्सेस दिलेत. आणि पुन्हा खाली 1 नंबरचं झालं, यापैकी कोणतं तरी 2, 3, 4 नंबरचे असतील आणि खाली पुन्हा 6 नंबरचं सेंटेन्स दिले बघा. म्हणजे ही सिक्वेन्स इथून सुरुवात होती 1 पासून. हे 6 नंबरचं सेंटेन्स म्हणजे शेवटचं सेंटेन्स आहे तुमचं पॅराग्राफ मधलं असं सांगितलंय. आता हे जे मधले 4 सेंटेन्सेस आहेत ना, यांचं त्यांनी काय केलं? जम्बल्ड अप केलंय. मग याचा क्रम आपल्याला लावायचा आहे. येते का लक्षात? आता बघा प्रश्न सुद्धा इतका मोठा आहे, कधी कधी मला असं वाटतं की मी जर एक्सप्लेन करायला गेलो आणि तुम्हाला जर नाही समजलं तुम्ही पुन्हा म्हणायचे नाही जमलं. आता लक्षात घ्या, हे आहे आपलं सेंटेन्स नंबर 1. त्यानंतर सेंटेन्स A, सेंटेन्स B, सेंटेन्स C आणि त्यानंतर पुन्हा आहे सेंटेन्स D. आता सेंटेन्स D संपल्याच्या नंतर हा पुन्हा शेवटचा सेंटेन्स. असा पॅटर्न UPSC CDS परीक्षेला एक असतो बघा, त्याला S1 S6 पॅटर्न असं म्हणतात. S1 S6 म्हणजे सेंटेन्स 1 दिलेलं असतं, त्याच्यानंतर मधले P Q R S असे सेंटेन्स पॅराजंबल केलेले असतात आणि शेवटी सेंटेन्स 6 दिलेलं असतं.
हाच पॅटर्न TCSने नगर परिषदेच्या परीक्षेला वापरला. तो हा पॅटर्न आहे बघा. सेंटेन्स नंबर 1 दिलेला आहे, त्याच्यानंतर ABC आणि पुढचा D हा दिलेला आहे, त्याच्यामध्ये पॅराजंबल केलेला आहे आणि त्यानंतर सेंटेन्स 6 दिलेला आहे. आता बघा बरं सेंटेन्स 1 काय आहे. द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन द एन्व्हायरमेंट अँड ह्युमन सोसायटीज हॅज गार्नर्ड इन्क्रीज्ड अटेन्शन इन रिसेंट इयर्स. रिसेंट इयर्स मध्ये काय झालंय, क्लायमेट चेंज याचा इम्पॅक्ट जो होतो एन्व्हायरमेंटवरती आणि ह्युमन सोसायटीवरती, याच्या संबंधी एक अटेन्शन क्रिएट झालंय अलीकडच्या काही वर्षांमध्ये. अशा प्रकारे एक बेसिक माहिती आपल्याला क्लायमेट चेंज विषयी बोलली गेली. आता बघा क्लायमेट चेंजच्या परिणामांविषयी. आता फर्दर मोर द सायंटिफिक कन्सेन्सस, काहीतरी कृती वगैरे व्हायला पाहिजे होती, तेव्हा मग आपण काय म्हटलं होतं, फर्दर मोर झाला असतं, सुरुवात झाली असती. हाऊएव्हर ॲड्रेसिंग क्लायमेट चेंज रिक्वायर्स कलेक्टिव्ह ॲक्शन. म्हणजे अगेन हाऊएव्हर जर बोलायचंय आपल्याला तर अगोदर काहीतरी बोललं गेलं पाहिजे की 1-2 घटना घडतायत किंवा कृती होतीये आणि नंतर आपण म्हणतो की तरी सुद्धा असं व्हायला पाहिजे. बीने सुरुवात होणार नाही का, कारण हाऊएव्हर आलाय आणि हा सांगतो की माझ्या अगोदर काहीतरी बोललं गेलं पाहिजे, तेव्हा तर मी हाऊएव्हर म्हणून म्हणेल ना. हाऊएव्हर तरी सुद्धा आपल्याला असं करावं लागेल. म्हणून बघा हाऊएव्हरने म्हणजे बीने सुरुवात होणार नाही. 1 नंबरचा आपला हा आहेच, परंतु ABCD मध्ये बी हा पहिला नसेल. आपली जी सिक्वेन्स असेल ना ABCD ही जी दिले 4 याच्यापैकी बी हा आपला पहिला नसेल. म्हणून बघा ऑप्शन्स मध्ये बी कुठे आहे, बी एकाही ठिकाणी दिलेलं नाही. म्हणजे अर्थात ते एक आपलं लॉजिक बरोबर आहे आणि यांनी सुद्धा वापरलं की बी कुठे सुरुवातीला दिलेलं नाही. आता या वापस. आता बघा डिस्पाइट दीज चॅलेंजेस, सी ने सुरुवात होईल का. डिस्पाइट एक शब्द आहे बघा, DESPITE, डिस्पाइट. डिस्पाइट या शब्दानंतर कोणतंही प्रिपोजिशन वापरत नाहीत. आणखी एक शब्द आहे इनस्पाइट, INSPITE, इनस्पाइट ऑफ. इनस्पाइट या शब्दानंतर ऑफ हे प्रिपोजिशन वापरतात, डिस्पाइट नंतर कोणतंही प्रिपोजिशन वापरत नाहीत. या दोन्ही सुद्धा शब्दांचा अर्थ आहे असं असून सुद्धा. म्हणजे असं असलं तरी, आपण म्हणतो ना असं असलं तरी. इथं बघा डिस्पाइट दी चॅलेंजेस, हे चॅलेंजेस असले तरी सुद्धा पुढे काहीतरी बोललंय. डिस्पाइट आणि इनस्पाइट ऑफ यांचा अर्थ आहे असं असलं तरी, असे असले तरी. ओके, डिस्पाइट नंतर कोणतंही प्रिपोजिशन येत नाही, इनस्पाइट नंतर ऑफ हे प्रिपोजिशन वापरतात. आता बघा डिस्पाइट दी चॅलेंजेस, अरे पण कोणते चॅलेंजेस. सेंटेन्स 1 मध्ये तर कुठलेही चॅलेंज सांगितलेलं नाहीये. सेंटेन्स सी म्हणतो की डिस्पाइट दी चॅलेंजेस, सी ने आपली सुरुवात होणार नाही, म्हणजे सी सुद्धा आपला पहिला नसेल. नेक्स्ट या सी कुठे बघा. ओके, या ठिकाणी CBD दिलंय. आता माझ्याकडून काय एखादं सेंटेन्स द्यायचं राहिलं असं नाही बरं का. नगर परिषदेच्या या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये तुम्ही चेक करू शकता, ज्या अवेलेबल आहेत आपल्याला टेलिग्राम चॅनल्सवरती. खाली फक्त CBDच दिलाय, एक सेंटेन्सच गायब केला ए वाला. ओके, सी ने सुरुवात होणार नाही म्हणून नंबर 4 गेला. आता बघा 2 ठिकाणी D आहे, एका ठिकाणी A आहे. फर्दर मोर द सायंटिफिक कन्सेन्सस ऑन द रोल ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटीज. फर्दर मोर एक तुम्ही 2-3 सांगा ना, अशी एक गोष्ट करतोय आम्ही, आणखी एक वेगळ्या प्रकारे करतोय, आणखी वेगळ्या प्रकारे करतोय, नंतर फर्दर मोर शब्द वापरा. एक बेसिक इन्फॉर्मेशन सांगितली की फर्दर मोर शब्द वापरून कसं चालेल. ए हे आपलं सुरुवातीचं वाक्य नसेल. कळतंय का. मी तुम्हाला सांगतोय आता हे प्रश्न अटेम्प्ट करताना मला जर इंग्लिश वाचलेलं कळतंय, हे बघा सगळ्यांनाच इंग्लिश वाचलेलं कळतंय अशी परिस्थिती नाही. जर ते कळत असतं तर इतका गोंधळ घालण्याची आवश्यकता नसते, इंग्लिशचा इतका बाऊ झाला नसता. ज्यांना इंग्लिश वाचलेलं समजत नाहीये त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगतोय मी की तुम्ही काय ट्रिक म्हणून वापरू शकता. हाऊएव्हर फर्दर मोर याने सुद्धा सुरुवात होणार नाही, म्हणून बघा ए कुठे आहे, ए इथं दिलाय, फर्स्ट नसेल आपलं. आता DABC आणि DCAB. डी बघा बरं, नंबर डीचं काय सेंटेन्स आहे. रायझिंग ग्लोबल टेम्परेचर्स, एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स अँड मेल्टिंग द आईस कॅप्स आर अमंग द व्हिजिबल साइन्स ऑफ क्लायमेट चेंज. आता बघा काय सांगितलंय,
impact of climate change on the environment and human societies has garnered increased attention in recent years. असं सांगितल्यानंतर मग क्लायमेट चेंज मध्ये काय काय आहे ते आपल्याला पुढे सांगितलंय. रायझिंग ग्लोबल टेम्परेचर्स, एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स किंवा इव्हेंट्स, या गोष्टी. म्हणजे काय, सेंटेन्स नंबर 1 नंतर आपला काय यायला पाहिजे, डी यायला पाहिजे. मग आता डी नंतर चेक करा, ए आहे आणि सी आहे. डी नंतर ए वाचा किंवा सी वाचा. आता बघा चॅलेंजेस काय काय सांगितलेत इथं, इथं चॅलेंजेस सांगितलेत का नाही. रायझिंग ग्लोबल टेम्परेचर्स, एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स अँड मेल्टिंग आईस कॅप्स आर अमंग द व्हिजिबल साइन्स ऑफ क्लायमेट चेंज. हे व्हिजिबल साइन्स आहेत म्हणजे काय आहे, चॅलेंजेस आहेत. आणि मग या डीच्या नंतर सी वाचून बघा, डिस्पाइट दीज चॅलेंजेस. हा दीज कशासाठी आलाय, अगोदर काहीतरी 3-4 गोष्टी बोलल्या गेल्यात, प्लुरल साठी दीज वापरतो आपण, राईट. मग हे लॉजिक वापरायचे तुम्हाला. मग ते 3-4 गोष्टी ज्या सांगितल्या त्यांच्यासाठी दीज हा एक प्रोनाउन आलाय. म्हणून डिस्पाइट दीज चॅलेंजेस, efforts to mitigate and adapt to climate change are underway, including the promotion of renewable energy, conservation of natural resources and policy interventions. इथे काय लक्षात, म्हणजे आपल्याला काय समजलं आतापर्यंत की डीच्या नंतर सी पाहिजे. डीच्या नंतर सी फक्त एका ठिकाणी, हे आपला आन्सर आहे. मग तुम्ही लगेच चेक करून घ्या, डी नंतर सी येतोय. सी नंतर बघा बरं, सी नंतर फर्दरमोर द सायंटिफिक कन्सेन्सस म्हणजे काय, एकमत. काही शब्दांचे मिनिंग्स लिहून घे, चला फक्त ऐकू नका की काय सांगतोय हा आपला बडबडतोय, आपण आपलं फक्त बघत बसायचं, असं नका करू. कन्सेन्सस म्हणजे एकमत. द सायंटिफिक कन्सेन्सस ऑन द रोल ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटीज, पर्टिक्युलरली द बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स. बर्निंग म्हणजे जाळणे, फॉसिल फ्युल्स म्हणजे जीवाश्म इंधन, इन ड्रायव्हिंग क्लायमेट चेंज हॅज स्ट्रेंथन्ड. म्हणजे तेवढं केल्याच्या नंतर सुद्धा जे सी मध्ये एफर्ट सांगितलेत यानंतर सुद्धा काय केलं जातंय, कन्सेन्सस बिल्ड केलं जातंय, एकमत बिल्ड केलं जातंय की आता आपण काय करूयात, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स असेल या गोष्टींवरती काम करणं आवश्यक आहे. आणि मग बी कडे या. असं असलं तरी हाऊएव्हर, आता म्हणतो शेवटचा हा येतो, हाऊएव्हर ऍड्रेसिंग क्लायमेट चेंज रिक्वायर्स कलेक्टिव्ह ऍक्शन. सामूहिक कृती आवश्यक आहे. इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड द अडॉप्शन ऑफ सस्टेनेबल प्रॅक्टिसेस अक्रॉस सेक्टर्स, सगळ्या ठिकाणी. मग हा आपल्याला कळतोय की 1, 2, 3 या सेंटेन्सेस नंतर शेवटी बी येतोय. मग बघा बरं, डी सी त्यानंतर ए आणि त्यानंतर बी. ऑप्शन कुठे बघा, डी सी ए बी नंबर 2 लाच आहे, म्हणून तुम्हाला मी आन्सर सुद्धा सांगितलं. आणि नंतर आपला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नंबरचं स्टेटमेंट आपल्याला त्यांनी शेवटी दिलेलं असतं. ॲज वी फेस द अर्जंट नीड टू कर्ब ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स, हरितगृह वायू परिणाम म्हणतो ना आपण त्याला, ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स म्हणतात. टू प्रोटेक्ट आवर प्लॅनेट. आणि मग हे सेंटेन्स आतापर्यंत या लेक्चरमध्ये मागच्या 2, 2.5, 3 मिनिटांमध्ये मी जेवढं काही एक्सप्लेन केले तुम्हाला, हे तुम्ही लिहून ठेवा. आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हेच आपल्याला पॅराजंबल्समध्ये नंतर वापरायचं. बऱ्याचदा काय होतं बघा, मी तुम्हाला आत्ता जसं सांगितलं, कधी कधी फक्त सेंटेन्सेस ए, बी, सी आणि डी देत आहेत. नगर परिषदेच्या या पॅटर्नमध्ये त्यांनी काय केलं, सेंटेन्स 1 अगोदरच दिलंय, मध्ये एबीसीडी दिलेत आणि त्यानंतर शेवटी सेंटेन्स नंबर 6 सुद्धा दिले. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सेंटेन्स 1 आणि सेंटेन्स 6 दिलेला आहे, मधले सेंटेन्सेस त्यांनी पॅराजंबल केलेले आहेत. अशा प्रकारचा पॅटर्न फक्त नगर परिषदेला तुम्हाला इथं म्हणजे पाहायला मिळाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ओके, पॅसेज आहे. पॅसेजवरती एक्सप्लेन वेगळं काही करता येत नाही. पॅसेज अटेम्प्ट कसा करायचा, पॅसेजचे क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे हे मी तुम्हाला एका वेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून सांगतो. या ठिकाणी जे प्रश्न आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन शॉर्टमध्ये देता येईल. काही व्होकॅबचे क्वेश्चन्स आहेत म्हणून मी तुम्हाला पॅसेज समोर घेतलाय. पूर्ण पॅसेज आहे बघा. याच्यावर क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड अंडरलाइंड इन द पॅसेज. एक शब्द होता एपिटोमाइज. हा एपिटोमाइज वर्ड बघा, एपिटोमाइज एका ठिकाणी शब्द आलेला आहे. तो एपिटोमाइज या शब्दाचं त्यांनी सिनोनिम विचारले. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात.
क्वेश्चन नंबर 6 to 8 हे पॅसेजवरती क्वेश्चन्स आहेत. पॅसेज आहे, पॅसेजवरती आपण सेपरेट लेक्चर घेणार आहोत की पॅसेजचे क्वेश्चन्स अटेम्प्ट कसे करायचे किंवा पॅसेजचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही काय काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. या ठिकाणी पॅसेज घेण्याचं कारण या पॅसेजवरती काही क्वेश्चन्स आहेत ज्यांचं फक्त त्यांनी मिनिंग वगैरे विचारलंय, तर त्या मिनिंग्स आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड अंडरलाइंड इन द पॅसेज. एक शब्द आहे एपिटोमाइज. एपिटोमाइज या शब्दाचं त्यांनी मिनिंग विचारलंय, म्हणजे सिनोनिम कोणता असेल विचारलंय. आता 4 शब्द दिलेत ऑप्शन्स मध्ये, डेव्हिएट, कन्फर्म, कंडेम आणि एक्झम्प्लिफाय. आता एपिटोमाइज काय असतं, शब्दाचं मिनिंग तर आपल्याला माहिती पाहिजे. एपिटोमाइज म्हणजे एखादी गोष्ट असेल, एखादं एक्झाम्पल असेल किंवा एखादी थिअरी असेल, ते सांगताना मी ते सांगतो आणि त्याचं एक टिपिकल एक्झाम्पल असतं ज्याच्यातून तुम्हाला ते समजून घेता येईल. राईट. मग ते उदाहरण वगैरे सांगण्यासाठी, क्लॅरिफाय करण्यासाठी आपण जे गोष्ट करतो त्याला एपिटोमाइज म्हणतात. म्हणजे काय, आणखी एखादं ते काय करणं, क्लॅरिफाय करणं, स्पष्ट करणं. राईट. त्याच्यासाठी आपण एखादं एक्झाम्पल वगैरे वापरतो. एपिटोमाइज. मग डेव्हिएट म्हणजे काय, जो तुमचा चालण्याचा एक जो मार्ग आहे, पाथ आहे किंवा एखादं सेट असे रूल्स आहेत, संकेत आहेत, त्यांच्या तुम्ही पलीकडे जाताय. म्हणजे काय, मी जर आता लेक्चर घ्यायला उभं राहिलो तर काही संकेत पाळले जातात की तुम्ही व्यवस्थित बोललं पाहिजे, तुम्ही विद्यार्थ्यांना शिव्या नाही घातल्या पाहिजे. जेव्हा कोणतरी शिव्या वगैरे घालते वगैरे म्हणजे काय, ठरलेल्या पाथ ओलांडून तुम्ही पलीकडे जाताय, त्याला काय म्हणतात, डेव्हिएट होणं, मार्गावरून भरकटणं. मार्ग काय एका शिक्षकाचा की त्याने व्यवस्थित शिकवलं पाहिजे, विद्यार्थ्यांना समजेल असं शिकवलं पाहिजे, त्यांच्या भाषेत शिकवलं पाहिजे. राईट. शिव्या नाही घातलं पाहिजे. तर ते डेव्हिएट, ठरलेल्या पाथवरून साईडला जाणं, डेव्हिएट होणं. येते का लक्षात. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शहरामध्ये येऊन, गावाकडून घरून पैसा येतोय त्याच्या नावाखाली अभ्यासाच्या मार्गावरून इकडे तिकडे डेव्हिएट नाही झालं पाहिजे. डेव्हिएट, भरकटलं नाही पाहिजे. कळतंय ना. जो एक मार्ग आहे तो मार्ग सोडून इकडे तिकडे जाणं याला म्हणतात डेव्हिएट होणं. कन्फर्म, एखादं काय असेल, लॉ असेल, कायदा असेल, त्याच्याशी सुसंगत असं आचरण करणं, वागणं, त्याला म्हणतात कन्फर्म. याच्यानंतर येणारा जो प्रेपोजिशन आहे तो आहे विथ. कन्फर्म विथ असं म्हणतो आपण. कन्फर्म, CONFORM, कन्फर्म विथ. कंडेम. कंडेम म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा निषेध करणं, निषेध करणे, निंदा करणे, निंदा करणे. ओके. एक्झम्प्लिफाय. एक्झम्प्लिफाय म्हणजे एखादी गोष्ट आणखी स्पष्ट करणे, ती समजून सांगणे वगैरे अशा अर्थाने शब्द येतो. म्हणून मग त्यांनी जो सिनोनिम विचारला होता एपिटोमाइज, त्याचा सिनोनिम आहे एक्झम्प्लिफाय करणे. ओके. EXEMPLIFY हे आपलं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. विच कॅरेक्टर इन द महाभारता इम्पार्ट्स टाइमलेस विजडम टू अर्जुना. अर्जुनाला टाइमलेस म्हणजे वेळेच्या काळाच्या पलीकडे जाणारं विजडम कोणी सांगितलंय, असा प्रश्न आहे. मग ते तुम्हाला तसंही माहित असेल, एक जनरल अंडरस्टँडिंग असतं. अर्जुनाला महाभारतामध्ये तुम्ही जेव्हा ऐकलं असेल वगैरे, त्यावेळेस जे सगळं ज्ञान वगैरे जे देण्याचं काम केलं होतं ते विजडम कोणी दिलेलं आहे, कृष्णाने. पॅसेज माझ्यासारख्याने पॅसेज वाचलाच नसता. अर्थात त्या ठिकाणी पॅसेजमध्ये जेवढी माहिती सांगितली आहे त्या माहितीच्या अनुषंगानेच आपल्याला आन्सर्स द्यायचे असतात. अगोदर मी काय म्हटलं, माझ्यासारख्याने पॅसेज वाचला नसता, ती माझी रिस्क मी घेतली असती. आपण काय करायचं, आपल्याला जर पॅसेज दिलाय ना, आता प्रिन्सिपल काय पॅसेज अटेम्प्ट करण्याचा, पॅसेजमध्ये दिलेल्या माहितीवरूनच आपल्याला आन्सर शोधायचे. आपलं ज्ञान तिथं नाही ओतायचं की नाही पण असं होतं ना, तसं होतं ना, ते नाही, ते नंतर. परीक्षेमध्ये तुम्हाला जे पॅसेजमध्ये दिलंय त्याच्यावरूनच आन्सर अटेम्प्ट करायचं. आता या प्रश्नाचा आन्सर जे कृष्णा आहे हे सुद्धा पॅसेजमध्ये सुद्धा दिलेलं आहेच, कारण वेगळी थिअरी तिथं वेगळी येणार नाहीये काही, परंतु तरी सुद्धा जे पॅसेजमध्ये दिलंय ते वाचायचं आणि तेच लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. विच इज वन युनिव्हर्सल थीम एक्सप्लोर्ड इन द महाभारता ॲज मेन्शन्ड इन द पॅसेज. थीम काय आहे महाभारतामध्ये सांगितलेली, राईट. मग आता ते पूर्ण पॅसेज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तरी सुद्धा एक फक्त आता हे काय मी सांगितलं आणि म्हणून ते तुम्हाला समजलं असं नाही होणार. पॅसेजचं एक व्यवस्थित आकलन यायला पाहिजे, वाचायला पाहिजे, वाचल्यानंतर कळायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ग्रामर यायला पाहिजे,
आपल्याला व्होकॅब आपलं चांगलं पाहिजे, जेणेकरून आपली पॅसेज कळेल आणि तो पॅसेज कळाल्यानंतर, तो ग्रास्प झाल्यानंतर आपण क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो, राईट. म्हणून इथं बघा जी एक थीम आहे ती आहे की द कॉम्प्लेक्सिटीज ऑफ ह्युमन नेचर अँड मॉरल चॉईसेस. मॉरल म्हणजे नैतिक, त्यानंतर आणखी सांगण्यासारखं काय आहे, कॉम्प्लेक्सिटीज म्हणजे काय, फारच किचकट गोष्टी. ओके, किचकट असं म्हणूयात आपण त्याला. नंतर पर्स्यूट ऑफ पॉवर अँड वेल्थ. पर्स्यूट म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे, पाठलाग ती मिळवणे, पर्स्यूट त्याच्या मागे जाणे, पर्स्यूट करणे. ट्रायम्फ म्हणजे काय, विजय, विजय, ट्रायम्फ. द ट्रायम्फ ऑफ इव्हिल ओव्हर गुड. इव्हिल म्हणजे वाईट गोष्ट, वाईट बाब. गुड म्हणजे काय, चांगली गोष्ट. आता हे सांगण्याचं एवढं काय नाही, तुम्ही लक्षात घ्या, चांगली गोष्ट. द इनसिग्निफिकन्स ऑफ पर्सनल ड्युटी. पर्सनल ड्युटी एक व्यक्तिगत कर्तव्य जे आहे ते. आणि इनसिग्निफिकन्स, सिग्निफिकंट काय असतं, महत्वाचं जे आहे ते. सिग्निफिकंट म्हणजे महत्व. ओके, महत्वाचं असणे. आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर 2, द कॉम्प्लेक्सिटीज ऑफ ह्युमन नेचर अँड मॉरल चॉईसेस. ओके, आता इथे काहीतरी सांगण्यासारखं आहे. ग्रामरचा अँगल असेल, ओकॅबचा अँगल असेल, तिथे बोलण्यासारखं आहे, बरंचसं सांगण्यासारखं आहे, जे की तुम्ही सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ब्लँक मध्ये आपल्याला मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन शोधायचा आहे. काय बसेल, डॅश डॅश डॉग बार्क्ड ऑल नाईट कीपिंग द नेबर्स अवेक. कुत्रा रात्रभर भुंकला आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्यांनी काय जाग केलं किंवा जाग ठेवलं. आता बघा, कोणत्याही कुत्र्याविषयी बोललं गेलंय का, नाही. एका पर्टिक्युलर कुत्र्याविषयी बोललं गेलं ना, पर्टिक्युलर डॉग विषयी बोललं गेलंय. कोणता तरी डॉग म्हणजे कोणता डॉग, जो त्या ठिकाणचा होता तो. एक पर्टिक्युलर डॉग आहे ना, म्हणून द हे आर्टिकल येईल. आपण काय म्हणतो, द हे डेफिनेट आर्टिकल कधी वापरणार, एखादी गोष्ट पर्टिक्युलराइज करायची तेव्हा. जर फक्त कोणत्याही एका नॉर्मल डॉग विषयी बोलायचं असतं, रॅन्डम डॉग विषयी, तर मी काय म्हटलं असतं, ए डॉग बार्क्स ॲट PASSER पासरबाईज. आणि पुढचं सेंटेन्स, अ डॉग बार्क्स ॲट पासरबाईज. कुत्रा पासरबाईज वरती भुंकतो. पर्टिक्युलर कुत्रा नाही, कुत्रा येणाऱ्या जाणाऱ्यावरती भुंकतो, फक्त जनरल मध्ये म्हटलं. किंवा अ डॉग इज ए ऑनेस्ट ॲनिमल, लॉयल ॲनिमल, असं जर म्हटलं आपण. अ डॉग, मी फक्त एका त्याच्या कॅटेगरी विषयी बोलतोय ना, कोणत्याही पर्टिक्युलर डॉग विषयी नाही बोलत. या ठिकाणी मात्र आपण पर्टिक्युलर डॉग विषयी बोलतोय, म्हणून द या आर्टिकलचा वापर होईल, राईट. द कुठे बघा, नंबर 3, द. हे काय असेल, आपलं आन्सर असेल. दोज, हे जर कोणी चुकून केला असेल ना, दोज डॉग, अरे दोज हे प्लुरल साठी वापरणार ना. या ठिकाणी डॉग हा सिंग्युलर आहे, मग याच्यासाठी दोज असं कसं काय वापरणार, चुकीचं आहे. जर कोणी चुकून वापरलं तर ते समजून घ्यायचं की तिसरा चौथा मजला गाठून वरती, एकदम वरती जाऊन विचार करून यायला पाहिजे की आपला आन्सर चुकलंय, आणि मग खाली यायला पाहिजे, उडी नाही मारायला पाहिजे. एक परीक्षा झाली की आणखी एक परीक्षा येते, त्याच्यामुळे आन्सर चुकलं म्हणून काही एवढा फरक नाही पडत. फक्त त्यातून शिकायला पाहिजे की आपलं चुकलंय. तुम्हाला वाटलं असं म्हणेल की आता वर जाऊन उडी मारायची, नाही नाही, मी ते नाही सांगत. मी सांगतो एकदा चुकू द्या, दुसऱ्यांदा चुकू द्या, पण एकदा कळतंय ना आपलं चुकतंय, तर मग ती दुरुस्त करायला शिका. चूक कोणाकडून होऊ शकते, चुकल्याच्या नंतर करेक्ट करायचं आणि पुढे जायचं. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेज. एक फ्रेज दिली आहे, त्या फ्रेजसाठी वन वर्ड काय असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशन काय असेल बघा. द आर्ट ऑफ इफेक्टिव्ह अँड पर्सुएसिव्ह स्पीकिंग ऑर रायटिंग. बोलण्याची किंवा लिहिण्याची एक उत्तम कला, वाक्चातुर्य ज्याला म्हणतो आपण, बोलण्याची कला, राईट. द गिफ्ट ऑफ गॅब असते बघा, एक इडियम आहे आपल्याकडे, गिफ्ट ऑफ गॅब, राईट. बोलण्याची कला, वक्तृत्व शैली, वक्तृत्व कला तसं असणं, किंवा लिखाणाची एखादी चांगली शैली असणे. याच्यासाठी आपल्याकडे एक शब्द आहे, तो शब्द त्यांनी विचारला कोणता आहे, तो शब्द आहे आपल्याकडे रेटोरिक. रेटोरिक हा शब्द आहे. मग या बाकी 3 शब्दांचं मिनिंग काय, एक अल्केमी असेल, पेट्रोलॉजी असेल किंवा कॉर्टेज असेल. अल्केमी काय असतं, धातू आहेत, या धातू परिवर्तन करण्याची जी विद्या आहे त्याला अल्केमी असं म्हणतात, धातू परिवर्तन विद्या. पेट्रोलॉजी काय असते, आपले रॉक्स आहेत ना, खडक,
या खडकांचा ओरिजिन कसं होतं, ते कुठे आढळतात, त्यांच्यामध्ये काय केमिकल कॉम्पोजिशन असतं, त्याचं स्टडी करणारं जे सायन्स आहे दॅट इज नोन ॲज पेट्रोलॉजी. मग कॉर्टेज म्हणजे काय? कॉर्टेज ही एखादी व्यक्ती जर मृत पावली तर ते मृत पावलेल्या व्यक्तीचं जी एक मिरवणूक निघते त्याला कॉर्टेज असं म्हणतात. ओके, अल्केमी, पेट्रोलॉजी, कॉर्टेज आणि रेटरिक या शब्दांची मिनिंग मी तुम्हाला सांगितलेत. रेटरिक म्हणजेच काय? अशी एखादी वक्तृत्व कला किंवा लिहिण्याची चांगली कला, शैली. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate form of verb to fill in the blank. Again, वर्बचा ऍप्रोप्रिएट फॉर्म बसवायचा आहे. सेंटेन्सचा सेन्स कळायला पाहिजे की सेंटेन्स चाललंय कसं, सेंटेन्स काय आहे, कोणत्या टेन्स मध्ये आहे, तेव्हा तुम्हाला ते बसवता येईल. आय ऑलवेज डॅश डॅश माय होमवर्क बिफोर गोइंग टू बेड. मी बेडवर जाण्याच्या अगोदर, असं काहीतरी एक इतका सेन्स लागतोय. बिफोर गोइंग टू बेड आणि ऑलवेज शब्द आहे. आता साधारणतः वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की हे प्रेझेंट मध्ये बोललं जातंय. प्रेझेंट मध्ये सांगितलं जातंय की माझी एक हॅबिच्युअल ऍक्शन काय आहे. आय ऑलवेज डॅश डॅश माय होमवर्क बिफोर गोइंग टू बेड. बिफोर बेडवर जाण्याच्या अगोदर किंवा बेडला जाण्याच्या अगोदर, झोपण्यासाठी जाण्याच्या अगोदर मी काहीतरी करतोय हे जेव्हा आपल्याला सांगायचंय तेव्हा आपण काय म्हणणार? एक जो शब्द बसवायचा आहे, वर्बचा फॉर्म बसवायचा आहे. मग प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय म्हणणार? जर हॅबिच्युअल ऍक्शन आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावं लागेल. सिंपल प्रेझेंट टेन्स. मग हा सिंपल प्रेझेंट टेन्स जेव्हा वापरायचा आहे तेव्हा बघा बरं, आय ऑलवेज डीड हा पास्ट टेन्स मध्ये वापरतो, हॅव डन पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये वापरतो, हॅव डन प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वापरतो, हॅड डन पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये वापरतो. मग फक्त डू राहिला जो आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. म्हणून आय ऑलवेज डू माय होमवर्क बिफोर गोइंग टू बेड ही माझी एक हॅबिच्युअल ऍक्शन आहे किंवा माझी अशी हॅबिट आहे की मी झोपण्याच्या अगोदर माझा होमवर्क करतो. येते का लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सिलेक्ट द फ्रेज दॅट इज युज्ड इन अन ऑफिशियल लेटर. आता काय असायचं ना, तुम्ही 10th आणि 12th ला हे पाहिलं असेल की एक लेटर लिहिण्यासाठी सांगितलं जायचं, लेटर रायटिंग. मग त्या लेटर रायटिंग मध्ये आपण काय करायचो? आपलं नेम टाकायचं ABC, राईट, आपला ऍड्रेस वगैरे द्यायचा. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला इथे जर आलं तर इथं रिस्पेक्टेड सर, सर कॉमा हे असं सॅल्युटेशन. त्याच्यानंतर इथं असायचं सब्जेक्ट. हे झालं फॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटर असतं आपले नातेवाईक, आपले मित्र यांना जे लिहितो आपण दॅट इज इनफॉर्मल लेटर. आणि फॉर्मल लेटर असतं जे स्कूल, कॉलेज किंवा वेगवेगळे ऑफिशियल्स वगैरे त्यांना लिहितो दॅट इज फॉर्मल लेटर. मग आता फॉर्मल लेटर मध्ये हे फॉर्मल झालं. फॉर्मल लेटर मध्ये सब्जेक्ट द्यायचा असतो, मग सब्जेक्ट दिला जातो शॉर्ट मध्ये. आणि मग आपण 3-4 लाईन्स अशा लिहितो जे लिहायचंय ते. हे सगळं लिहून झाल्याच्या नंतर थोडं डिटेलमध्ये सांगतो. ते केल्याच्या नंतर आपण शेवटी लिहितो बघा, YOURS, युअर्स. इथं लिहिताना आपण लिहितो युअर्स ट्रूली, युअर्स फेथफुली, युअर्स ओबिडियंट, राईट. मग इथं त्यांनी जो शब्द वापरलाय तो काय आहे? युअर्स ट्रूली. परंतु ते लिहायचं कसं युअर्स? तर ते युअर्स लिहिताना असं अपोस्ट्रॉफी देऊन लिहित नाही. आता युअर्स हा दोन आला जिथं अपोस्ट्रॉफ नाहीये, राईट. मग फरक काय? या युअर्स मध्ये आणि या युअर्स मध्ये एक फरक आहे. वाटलं तुम्ही पॉज करून बघा, मी माझं बोलणं थांबवत नाही का, लेक्चर कंटिन्यू करतो. युअर्स ट्रूली या ठिकाणी टी स्मॉल आहे, या ठिकाणी टी कॅपिटल आहे. या टी कॅपिटल असण्याची आवश्यकता अजिबात नाही, म्हणून हा रॉंग ठरतो आणि हा बरोबर आहे. कळतंय का? तुम्ही जेव्हा वाचताय, काहीही वाचा इंग्लिशमध्ये, त्यावेळेस वाचताना व्यवस्थित वाचा. तुमचं ऑब्झर्वेशन इतकं चांगलं असलं पाहिजे, कडक असलं पाहिजे की हा कॅपिटल आहे आणि हा स्मॉल आहे, मग लिहायचंय कोणता? पहिलं अक्षर जे आहे ना, मग ते तुम्ही काय ठेवा? पहिलं अक्षर तुम्ही पहिलं अल्फाबेट कॅपिटल ठेवा. दुसऱ्या ट्रूलीचं पहिलं अल्फाबेट स्मॉल ठेवा, TRULY. ते कॅपिटल ठेवण्याची आवश्यकता नाही, असंच लिहायचं असतं. युअर्स ट्रूली, Y कॅपिटल T स्मॉल. म्हणून आपलं जे आन्सर असेल ते काय असेल? नंबर 2, युअर्स ट्रूली. T स्मॉल पाहिजे, कॅपिटल नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. सिनोनिम बघायचं आपल्याला.
दिलेल्या शब्दाचा सिनॉनिम. अबॉरंट शब्द दिला. अबॉरंट. अबॉरंट म्हणजे काय? किळसवाना. एकदम असा गलिच्छ टाईप है, किळसवाना. मग अबॉरंट या शब्दाचा सिनॉनिम काय बघा. आता काही शब्द दिलेत. डिस्गस्टिंग, ॲडमायरेबल, इनडिफरंट, हार्मोनियस. आपण काय म्हणतो, एखादं कोणी जर काय बोललं आपल्याला पटत नाही, आपण कसं डिस्गस्टिंग. डिस्गस्टिंग नेचर. डिस्गस्टिंग म्हणजे काय? अगेन वाईट, खराब, अपसर्ड, मूर्खपणासारखं. डिस्गस्टिंग, किळसवाना, राईट, अशा काही प्रकारचं. अबॉरंट याचा सिनॉनिम आपल्याला इथेच भेटून जातोय. डिस्गस्टिंग हे त्याचं सिनॉनिम आहे. मग बाकी 3 शब्दांचे मिनिंग्स काय आहेत? ॲडमायरेबल. ॲडमायरेबल म्हणजे काय? स्तुत्य म्हणूयात आपण. प्रशंसनीय. प्रशंसनीय. माझ्या मराठीकडे जाऊ नका बरं का, मराठी लिटरेचरवाला माणूस तुम्ही म्हणू की स्तुत्य, प्रशंसनीय. इंग्लिशपेक्षा मराठीचा शब्द जास्त आठवायला लागले. मराठी लिटरेचर आपला ऑप्शनलचा सब्जेक्ट आहे UPSC मेनसाठी. ॲडमायरेबल झाला. त्यानंतर बघा इनडिफरंट. इनडिफरंट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसणं, उदासीन असणं. त्यासाठी आपण इनडिफरंट हा शब्द वापरतो. म्हणजे काय? उदासीन. उदासीन किंवा शोविंग नो इंटरेस्ट इन एनिथिंग. इंटरेस्ट न दाखवणं एखाद्या गोष्टीमध्ये, म्हणजेच काय तुम्ही उदासीनता दाखवता, त्याला इनडिफरंट म्हणतात. कधी कधी बेजबाबदार वागणं, त्यासाठी सुद्धा इनडिफरंट हा शब्द आहे. हार्मोनियस रिलेशन्स. हार्मोनियस रिलेशन्स आणखी एक शब्द. आता या ठिकाणी या 3चा जर मी सांगितलाय तर हार्मोनियस रिलेशन्स म्हणजे काय हा शब्द चेक करायचा आहे अगोदर दिलेल्या टेलिग्राम नंबरवरती. तरी सुद्धा नॉट टेलिग्राम, व्हॉट्सअप नंबरवरती 7796060795. आणि जर युट्यूबला लेक्चर पाहत असाल तर YouTube 795 आहे शेवटी. युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये हार्मोनियस या शब्दाचं मिनिंग तुम्ही मला सांगायचं. क्वेश्चन नंबर 14 कडे जाऊयात. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड. अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती क्वेश्चन आहे. आपण पाहूयात काय दिली फ्रेज. अ पर्सन हु इज अनेबल टू स्लीप. ज्याला झोपच लागत नाही. झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर सुद्धा त्याला टेन्शन येतं की आता मला झोप कसं काय नाही लागत. असा वाला व्यक्ती, त्याला काय म्हणायचं बघा. अ पर्सन हु इज अनेबल टू स्लीप. अगोदर शब्दांचे मिनिंग्स पाहूयात, त्यानंतर आपण ठरवूयात की कोणता शब्द असेल. हिप्नॉटिक म्हणजे काय? तुम्हाला संमोहन माहिती आहे का? संमोहन किंवा संमोहित करणं. आपल्याकडे काही कार्यक्रम वगैरे असे होत असतात ज्या ठिकाणी संमोहन शिकवलं जातं किंवा संमोहित केलं जातं, डोक्यातून काही गोष्टी काढून टाकण्यासाठी किंवा नवीन गोष्टी भरण्यासाठी. संमोहन, हिप्नोटिझम असा एक शब्द आहे. त्याचं मिनिंग असतं की तुम्ही एखाद्याला बोलून काय करता? संमोहित करता. म्हणजे तुम्हाला जसं अपेक्षित आहे त्याचं वागणं त्या प्रकारे तुम्ही त्याला वळवू शकता, मोल्ड करू शकता. त्याला हिप्नॉटिक असा एक शब्द आहे. नंतर स्टॉईक काय आहे? एखाद्याला जर दुःख होत असेल किंवा आनंद होत असेल तरी ज्याचं बिहेवियर बदलत नाही. The one who equally treats pain or pleasure, आनंद किंवा दुःख इक्वली ट्रीट जो करतो त्याला स्टॉईक असा शब्द आहे. आणि हा बुली कोण असतो? अशी एखादी व्यक्ती जी स्वतःच्या पॉवरचा वापर आपल्यापेक्षा दुबळे जे आहेत, विकर जे आहेत, त्यांना त्रास देण्यासाठी करतो, त्याला म्हणतात बुली. आणि इनसोमनियाक म्हणजे हा आहे वर्ड ज्याला झोप लागत नाही, झोप येत नाही. 1 वाजतो, 1:30 वाजतो, 2 वाजतो, रात्रीचा 2:30-3 झोपच लागत नाही. इनसोमनियाक. नेक्स्ट वर्डकडे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. फाइंड द करेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेज. अगेन एक फ्रेज दिली आहे, म्हणजे काही इडियम आहे बघा. पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या ऍप्लिकेशनवरती एक बॅच सुरू आहे, ओकॅब मास्टर. त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता आणि इडियम्स करू शकता. बर्न द मिडनाईट ऑइल. अगेन समजा या इडियमचं मिनिंग काय तुम्हाला लक्षात घ्यायचंय. बर्न द मिडनाईट ऑइल. दिवसा सूर्याचा उजेड असतो, तुम्ही अभ्यास करू शकता. कधी कधी काय होतं, एक चिमणी नावाचा प्रकार असायचा गावाकडे. चिमणी काय असायची? रॉकेल टाकणं, त्याला वर नाही का एक वात असायची, त्याला काडी लावायची, त्याच्यावर अभ्यास करा, चिमणीवर अभ्यास करणं म्हणायचे. आम्ही चिमणीवर अभ्यास केला, त्याच्यामुळे फार चांगलं वाटतं की तेही दिवस अनुभवलेत. रात्रीपर्यंत तुम्ही जेव्हा कष्ट करताय, तुम्ही फार हार्डवर्क करताय, त्याच्यासाठीची इडियम आहे बर्न द मिडनाईट ऑइल. मग एखादा व्यक्ती आहे जो काय करतो, दिवसभर सुद्धा काम करतो, संध्याकाळी जेवण केल्यानंतर सुद्धा रात्री उशिरापर्यंत काम करतो, म्हणजे हार्डवर्क करतो.
म्हणजे तो काय करतोय, त्या चिमणीच्या प्रकाशावरती त्याचं काम वगैरे करतोय. अर्थात ज्यांच्या लक्षात येईल त्यांनाच लक्ष देऊ शकेल चिमणी काय प्रकार असतो. कंदील चिमणी माहिती आहे ना. रात्रीच्या वेळी सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा काम करताय, फार मेहनत घेताय, रात्री तुम्ही ते काय म्हणतो रॉकेल म्हणा, ऑइल म्हणा, ते जाळताय आणि अभ्यास वगैरे करताय, काम करताय. म्हणजे काय, टू बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे हार्डवर्क करणं, राईट. मग बघा बरं कुठे, टू वर्क हार्ड ॲट नाईट, टू बी अफ्रेड ऑफ द डार्क, असं काहीतरी नाहीये. टू बी अफ्रेड ऑफ द डार्क, टू पार्टी ऑल नाईट, हे काय पार्टी करायचा उद्योग आहे का. टू स्लीप लेट इन द मॉर्निंग, असं काही नाहीये. हार्डवर्क करणं, उशिरापर्यंत हार्डवर्क करणं किंवा आपण काय म्हणतो जास्तीत जास्त हार्डवर्क करणं, त्यासाठी टू बर्न द मिडनाईट ऑइल ही एक इडियम आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ओके, आय थिंक दॅट वॉज द लास्ट क्वेश्चन. 15 क्वेश्चन्स होते, नगर परिषदेची रिस्पॉन्स शीट होती. या पूर्ण क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स कशावरती होते किंवा कोणता काय एक पॅटर्न होता तो बघा. अँटोनिम्स वरती आपल्याला क्वेश्चन्स होते, सिनॉनिम, पॅराजंबल तर इतकं डिफिकल्ट टाईप होतं, सोपं होतं ऍक्च्युली, परंतु त्याचा पॅटर्न जो होता S1 S6, सेंटेन्स 1 आणि सेंटेन्स 6 दिलेलं होतं क्रमाने. हे पहिलं सेंटेन्स, हे शेवटचं सेंटेन्स, ABCD मध्ये दिलेले होते. यांना पॅराजंबल केलं होतं, म्हणजे यांना जम्बलिंग केलं होतं, त्याला जम्बल्ड अप केलं होतं. ओके, पॅसेज दिलेला होता, 3 क्वेश्चन्स याच्यावरती होते. देन टेन्स वरती क्वेश्चन दिसला आपल्याला, एडियम्स वरती क्वेश्चन्स होते, प्रवर्ब आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. दीज वर 8 टॉपिक्स ज्यांच्यावरती क्वेश्चन्स विचारले गेले. यानंतर आतापर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि PCMC याचे क्वेश्चन्स घेतलेत. यानंतर आज नगर परिषदेचा क्वेश्चन पेपर झालाय. यानंतर तलाठी, एक्साइज आणि WRD यांचे क्वेश्चन पेपर आणि त्यांचं एनालिसिस क्रमाने येत जाईल. आपण या ठिकाणी थांबायला पाहिजे. सो सर्वांना जय हिंद म्हणत, आणि आज लेक्चर रेकॉर्ड कधी करतोय, 26 जान 2024, म्हणजेच आज रिपब्लिक डेच्या दिवशी मी लेक्चर रेकॉर्ड करतोय. तुम्हाला सर्वांना रिपब्लिक डेच्या शुभेच्छा, आणि या ठिकाणी थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत जय हिंद.